ठाणे वागळे इस्टेट इंदिरानगर नाका येथील आदर्श फाउंडेशनच्या वतीने 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अन्वयासह नागपूरच्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला। त्या दिवसाची आठवण म्हणून 14 ऑक्टोबर हा दिवस भीमसैनिक धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात। यावेळी इंदिरानगर नाका येथे जमलेल्या हजारो भीमसैनिकांनी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण केले, त्यानंतर ध्वजारोहण करून महापरित्राण पाठ केला। या कार्यक्रमाला भाजपाचे माजी नगरसेवक अमित सरेया हे सुद्धा उपस्थित होते। आदर्श फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष अमोल कांबळे, सेक्रेटरी राहुल कांबळे, खजिनदार रोहित कांबळे, सदस्य राजू लक्ष्मण सोनवणे, करण चांदे, सन्नी जगताप तसेच रिपब्लिकन कामगार सेना इंदिरानगर नाका ठाणे येथील अध्यक्ष भगवान आदनामे, उपाध्यक्ष विठ्ठल शिंदे, खजिनदार मोहन शिंदे, उपखजिनदार नरसिंग वाघमारे, दीपक दासूद, रामभाऊ चिकटे, रामभाऊ लोंडे, गौतम मोरे, सूरज बिंद, आकाश जयस्वाल तसेच आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी दीपक गवळी, युवा भीमसैनिक अमर कांबळे, रोहित कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। विद्यापती ज्ञात सत्य संगती शास्त्र शास्त्रमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा वचना उधरा भगवंता मुसखरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधता करी कापला हरिपुरी रुद्र रूपा मुक्तिपथ कोणता चिन्ह संती जाईना आदर्शा मार्ग साधा राष्ट्र घटना प्रति शोभते भारती महामानव बोलती सात जन्या शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा भीमराजा। Halo, gue aja nak. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ व युवा नेते दीपक गवळी साहेब। खजिनदार कांबळे सर बाकी ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते स्वागत लावू। बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, क्रांतिकारकांचा, समाज सुधारकांचा, संतांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय।
नमस्कार, मी अमिता कदम माशे 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचा सन्मान करण्यासाठी आज इंदानगर नाका इथे सगळे भीम अनुयायी जमले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझं नाव सिद्धार्थ कांबळे. आज आम्ही इंदिरानगर नाक्यावर आंबेडकर चौक या ठिकाणी सगळे भीम आणि एक उपस्थिती आहेत, कारण की आज 14 ऑक्टोबर 2025 या रोजी आज धर्म परिवर्तन दिन म्हणून साजरा केलेला आहे. का साजरा केला आहे? कारण की याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर इथे लाखोच्या संख्येने धम्मदीक्षा ही बौद्ध धर्म हे स्वीकारले आहे. मग त्याच बौद्ध धर्मामध्ये किती माणुसकी आहे, कोणकोणत्या प्रकारे आहेत, माणसाला माणसा प्रकारे तिकडे वागवलं जातं. या सगळ्या प्रत्येक जातीला, प्रत्येक वर्गाला बाबासाहेबांनी अभ्यास करून हा बौद्ध धर्म स्वीकारला आहे. बौद्ध धर्म म्हणजे माणुसकीचं नातं व एक समानता व एकता या त्याचा मागचा उद्देश असतो. व बौद्ध धर्म हा सर्वांना उच्च नीच न समजता सर्वांना माणुसकी म्हणून एक सन्मान मानणारा हा बौद्ध धर्म आहे. व तसेच सर्व ठिकाणी व भारतामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये बौद्ध धर्म खूप मोठ्या संख्येमध्ये लोक स्वीकारत आहेत. व आजचा धर्म परिवर्तन दिवस हा पूर्ण भारत देश मध्ये साजरा होत आहे. तसेच आज 14 ऑक्टोबर 2025 नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिकडे गेलेले आहेत धर्म दीक्षा स्वीकारण्यासाठी. म्हणून सर्वांना पूर्ण भारतातल्या लोकांना मी विनंती करतो की आपला जो समाज आहे, जो खालचा दर्जाचा विचार केलेला होता त्यांनी, पण बौद्ध धर्म हा एक उच्च व राजा सम्राट अशोक यांचा, भारतातला जो राजा होता, भारताचा जो राजा आहे सम्राट अशोक यांचा जो धर्म आहे, ओके, बौद्ध धर्म यांनी हा स्वीकारलेला हा बौद्ध धर्म आहे. म्हणून भारताचा राजा हा बौद्ध धर्म असून हा उच्च सरणीय धर्म आहे. व सर्व नागरिकांना पुन्हा एकदा बौद्ध परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. आज धर्म परिवर्तन दिन. आज म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करून आम्ही सर्व पूर्वीचे महाराजांनी आज बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे. तुम्हाला माहित असेल, वर्णव्यवस्थामध्ये 4 वर्ग निर्माण केलेले आहेत ब्राह्मण्य हिंदुत्ववाद्यांनी. पहिला वर्ग ब्राह्मण, दुसरा वर्ग क्षत्रिय, तिसरा वर्ग वैश्य आणि चौथा वर्ग म्हणजे शूद्र म्हणजे आम्ही. पण मला असं एक म्हणायचंय की ज्या ह्या वर्णव्यवस्थेच्या याच्यानुसार देशामध्ये माणूस असून माणसाला जी वागणूक दिली जात नव्हती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मोठी धर्मांतराची घोषणा केली. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांनी देशाला विश्वाला शांततेचा मार्ग दाखवला आणि या अंशुतेच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्व पूर्वीच्या महाराजांना या बौद्ध धर्मामध्ये आम्हाला धर्मांतराची दीक्षा देऊन सर्व आम्हा भारतीयांना बौद्धमय केलेलं आहे. विषमतावादी आणि समतावादी याच्यामध्ये 2 खंडात, एक विषमतावादी आणि समतावादी. समता म्हणजे समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्याने आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी एका झेंड्याखाली सर्व भारतीयांना आणलेलं आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आमच्यावर अन्याय होत होता, आम्हाला पाणी पिण्याचाही अधिकार दिला गेला नव्हता आणि आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. ही विषमता पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा संघर्ष केलेला आहे, त्यासाठी सत्याग्रह केलेला आहे. म्हणून
बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वाला शांततेचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचे अष्टांग मार्ग, अहिंसेचे अष्टांग मार्ग यानुसार आम्हा सर्वांना धर्मांतराची दीक्षा दिलेली आहे आणि आज आम्ही धर्म परिवर्तन देऊन साजरा केला। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे आणि या ठिकाणी आम्ही हा उत्सव साजरा करतोय।